प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अनेक लोकांपर्यंत हे परमेश्वराचं वचन आपण पाठवूयात. त्याचप्रमाणे शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचं फेसबुक पेज देखील आपण केलेलं आहे. त्या पेजला देखील आपण लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये द्यायचं असेल किंवा जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे आणि फक्त सोलापुरातून नाही तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणातून परमेश्वर अद्भुत कार्य या ठिकाणामध्ये करत आहे. एक साक्ष डॉक्टरांचे आहे जे आपण या ठिकाणामध्ये यावेळेस आपण ऐकणार आहोत. देवाला स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. मी डॉक्टर स्तुती शैलेश माटेगावकर पुण्याहून बोलत आहे. मी ॲज अ डेंटिस्ट गेल्या 2 वर्षांपासून पुण्यात प्रॅक्टिस करत आहे आणि गेल्या 1 वर्षापासून आम्हाला स्वतःचं क्लिनिक सुरू करण्याची खूप इच्छा होती आणि त्या रिगार्डिंग आम्ही खूप प्रयत्नात होतो. पण काही ना काही म्हणजे गोष्टींमध्ये खूप ऑब्स्ट्रक्शन्स येत होत्या, खूप अडचणी येत होत्या आणि गोष्टी जुळून येत नव्हत्या. त्या रिगार्डिंग आम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला यश मिळत नव्हतं. म्हणजे शॉप मिळाल्यानंतरसुद्धा ज्या पुढच्या सगळ्या गोष्टी असतात, रेंट अग्रीमेंट रिलेटेड किंवा काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप अडचणी येत होत्या. तर त्या रिगार्डिंग आम्ही मग ह्या गोष्टींबाबत सिस्टर गोडके यांच्याशी बोललो आणि त्यांना आम्ही प्रार्थनेसाठी विनंती केली आणि त्यांनी त्यांच्या ग्रुपसोबत, त्यांच्या प्रेयर ग्रुपसोबत आमची प्रार्थना विनंती त्यांनी ॲक्सेप्ट केली आणि खूप खूप चांगल्या रीतीने ते आमच्यासाठी प्रेयर करत होते आणि त्यांच्या प्रार्थनेचं आणि आम्हा सगळ्यांच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला गेल्या 2 आठवड्यांपूर्वी मिळालं आहे आणि आता आमचं आज डेंटल क्लिनिक खूप चांगल्या रीतीने पुण्यात सुरू झालं आहे. अगदी ओपनिंगच्या दिवसापर्यंत आमच्या मार्गात अडचणी येत होत्या. खूप खूप गोष्टींचे प्रॉब्लेम्स जे झाले त्यांना आम्ही सामोरं गेलो. पण अल्टिमेटली देवाने प्रत्येक गोष्ट ही इव्हेंच्युअली वर्कआउट होऊ दिली. खूप चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी धार्मिकरित्या ज्या सगळ्या अडचणी होत्या त्या खूप चांगल्या रीतीने रिझॉल्व्ह केल्या आणि व्यवस्थितपणे तो कार्यक्रम ओपनिंगचा सगळं जे काही आहे ते व्यवस्थितपणे कॅरी आऊट झालं. काहीच कुठे प्रॉब्लेम नाही आला. त्याबद्दल मी देवाचे खूप खूप उपकार मानते. आज माझ्याकडे स्वतःचं क्लिनिक जे सुरू झालं आहे त्याला सगळ्याला मी देवाला गौरव देईल की त्याने आम्हाला सगळं जे काही नेसेसरी आहे क्लिनिक सुरू करण्यासाठी किंवा ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या देवाने पुरवल्या आणि व्यवस्थितपणे आम्हाला त्याने गाईड केलं आणि गोष्टी वर्कआउट होऊ दिल्या. त्याबद्दल मी देवाचे खरंच मनपूर्वक आभार मानते आणि देवाला विनंती करते की खूप खूप चांगल्या रीतीने इथून पुढे क्लिनिक सुरू राहावं, त्याच्यामध्ये भरभरून यश व्हावं. आलेले प्रत्येक पेशंट हे व्यवस्थितपणे मला बरे करता यावे, कुठल्याच प्रकारच्या काही अडचणी नाही व्हाव्या ह्याच्यासाठी मी देवाला विनंती करते आणि देवाला परत एकदा मी खूप स्तुती करते, देवाची उपकार स्तुती करते की देवाने नवीन प्रॅक्टिस असून, नवीन क्लिनिक सुरू झालेलं असून पेशंटचा रिस्पॉन्स आश्चर्यकारक, खूप खूप समाधानकारक मिळवून दिला आहे आणि हे आम्हाला खूपच अनबिलिव्हेबल आहे आणि त्याबद्दल आम्ही देवाचे खरंच खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमधील फोटोवाले मावशी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचा मुलगा ब्रदर जगदीश यांनी साक्ष सांगितली आहे की त्या मागील 1 महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नीला बरं नव्हतं आणि गायनिक प्रॉब्लेम त्यांना त्या ठिकाणामध्ये झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करा. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं आहे. त्यांना ॲडमिट देखील करण्यात आलं होतं दवाखान्यामध्ये
आणि त्यावेळीच त्यांचा फोन देखील आला होता. त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या ग्रुपला पण सांगा, आणि सर्व शिल्हो कुटुंबांनी त्यांच्या पत्नीसाठी प्रार्थना केली आणि देवाच्या दयेकृपेने ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वरा वचनाची. आपल्यामध्ये पास्टर वचन घेऊन येत असताना आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. आज विशेष सभा आहे वाटतं. आज विशेष सभा आहे. आज हाऊसफुल आहे. आज परमेश्वराचं गौरव फार मोठ्या प्रमाणात आहे आज. आमेन. आवाज कसा खणखणीत असला पाहिजे हो. आवाज खणखणीत पाहिजे. त्याचा आवाज जर त्याच्या आवाजाने आम्ही जर एवढा घाबरतो तर आमचा आवाज किती, त्याच्या पटीने 100 पटीने आमचा आवाज असला पाहिजे. आमेन. बाहेरच्या लोकांना येतो का आवाज, का अजून मोठ्याने ओरडू? आमेन. माझं तुमच्याकडे सर्वांकडे लक्ष असतं बरं का, हे तुम्ही विसरू नका. आय सी एव्हरीवन हिअर. येस, आय सी एव्हरीवन. कोण आलं नाही, कोण आलंय, कोण खिन्न झालेलं आहे, हे सर्व मला माहीत असतं. आमेन. परंतु आज आनंदाची बातमी ही आहे की आज आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहोत. कशासाठी? वेडे आहोत का आम्ही? नाही, आम्ही वेडे आहोत. कोणाचे? येशू ख्रिस्ताचे. कशामध्ये आहोत आम्ही? ख्रिस्तामध्ये आहोत. आम्ही चर्च आहोत, परंतु आम्ही चर्च कुठं आहोत? आम्ही मंडळी आहोत. आम्ही देवाचं पवित्र मंदिर आहोत. कुठेही जातो तिथे हे मंदिर घेऊन जातो. त्याच्यामध्ये अनॉइंटिंग असतं, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा असतो. आम्हाला काही करायची आवश्यकता नाही, नुसतं एवढं आठवा फक्त, बस. बाकी काय करायचं नाही. प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर, आमच्या देव बाप्पा, आमच्या दयासागर, आम्ही तुझं मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्हाला तू आशीर्वादित कर. आज तुझे मेंढरं आम्ही सर्वजण तुझ्या गाभारामध्ये आलेलो आहोत. आम्हाला खायचं आहे, भरपूर खायचं आहे, ते पचवायचं आहे आम्हाला. माझ्या ओठाला आणि माझ्या जिभेला तू स्पर्श कर, जेणेकरून आम्ही तुझं गौरव करावा. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो म्हणतो एक आमेन. गेल्या आठवड्यामध्ये आपण वचन ऐकलं. त्या वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराने सर्व काही हलवायला सुरू केलेलं आहे. जुन्या करारामध्ये पण म्हणलं, इब्री लोकासमध्ये पण ते म्हणलेलं आहे, मी सर्व पृथ्वी आणि त्या ठिकाणी आकाश मी हलवेन, आणि जे काही हलणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व मी काढून टाकणार आहेत. हलणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून टाकणार आहे. मग त्यामध्ये कोण राहणार? कोण? आमचा समावेश कोणामध्ये आहे? आमचा समावेश, आर वी इन्क्लुडेड इन द थिंग्स दॅट आर गोइंग टू बी शेकन? ज्या हलणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आमची गणती आहे का? जर आमची गणती त्याच्यामध्ये जर असेल तर काही उपयोगाचं नाही आहे. ओके. त्यासाठी आम्ही कुठं असलं पाहिजे? ख्रिस्तामध्ये. काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी? 1 कोरिन्थीकरासपत्र याचं 13वा अध्याय आणि 13वा वचन, विश्वास, आशा आणि प्रीती हे तिन्ही टिकणारे आहेत, आणि त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. कारण प्रीती कोण आहे? हा देव आहे. देव कधी त्या ठिकाणी संपुष्टात येत नाही, हलवला जात नाही. तो हलवतो. आणि म्हणून ह्या 3 गोष्टी आम्ही माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. द फाउंडेशन ऑफ दी चर्च ऑफ गॉड, किंवा येशू ख्रिस्ताची जी वधू आहे, जी मंडळी आहे, त्या मंडळीचा पाया ह्या 3 गोष्टींवरती आधारित पाहिजे.
विश्वास, आशा, प्रीती. मंडळीचा पाया विश्वास, आशा, प्रीती, आणि ह्या तिन्ही टिकणाऱ्या आहेत. आणि त्या येशू ख्रिस्तामध्ये त्या गोष्टी असल्या कारणानं आम्ही त्या गोष्टींमध्ये अत्यंत पारंगत. PhD म्हणा ना तुम्ही, PhD म्हणा, PhD करा. विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही गोष्टी टिकणारी आहेत आणि त्या आमच्या मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी जर आमच्यामध्ये असल्या आणि वाढत्या प्रमाणामध्ये असल्या तर आम्ही कधीही हल्ले जाणार नाही. आमेन. त्याचं येणं आता जवळ झालेलं आहे, म्हणून ह्या गोष्टींकडे, तिन्ही गोष्टींकडे जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, आज थोडा वेळ आपण, तुम्हाला कठीण आहे परंतु बेसिक गोष्टी, मूलभूत गोष्टी विश्वासाच्या मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला कळेल की कशाला आपण विश्वास म्हणतो, तुम्हाला कळेल की कशाला आपण विश्वास म्हणू नये, तुम्हाला कळेल की आपण कसा तो विश्वास ठेवायचा. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला बारकाईने मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मनापासून इकडे लक्ष द्या. 1 तिमोथी 6:12 मध्ये विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. काय म्हणले? ते कर. सार्वकालिक जीवनाला बळकट धर. दुसरी गोष्ट सांगितली. पहिलं काय सांगितलं? विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, सार्वकालिक जीवनाला बळकट धर, त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहेस. आम्ही देवाचे लेकर आहोत, आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे, आम्हाला सर्व काही प्राप्त झालेलं आहे, दया कृपा आम्हाला सर्व प्राप्त झालेलं आहे. परंतु आमच्या जीवनाचा अर्थ काय हे आम्हाला कधी समजलं का? नाही. काय दिले या ठिकाणी? त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे. पाचारण झाले आमचं कशासाठी? वर दिलेल्या गोष्टींसाठी. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. विश्वासासंबंधीचे सुयुद्ध, सुयुद्ध, नुसतं युद्ध नाही, सुयुद्ध. ज्या सुयुद्धामध्ये नेहमी आम्हाला विजय प्राप्त होणार आहे. आमेन. वी आर गोइंग टू विन एव्हरी बॅटल ऑफ फेथ. आमेन. डिड यू अंडरस्टँड? येस, थँक्यू. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. दररोज आम्हाला हे सांगितलेलं. किती वेळा आम्ही करतो विश्वासासंबंधीचं सुयुद्ध? प्रत्येक निर्णय आमचा देहामध्ये जो असतो तो निर्णय कशावरती असतो? त्या ठिकाणी आमच्या इच्छेनुसार, आमच्या डोक्यातले विचारांप्रमाणे. परंतु ह्या ठिकाणी तसं सांगितलं नाही आहे. विश्वासासंबंधीचं सुयुद्ध ते कर, सार्वकालिक जीवनाला बळकट धर, त्यासाठीच तुला पाचारण आहे. आता विश्वास जो आहे प्रत्येक ख्रिस्ती लेकरांसाठी, प्रत्येक मंडळीमध्ये त्याचे दोन उपयोग आहेत. त्याचे दोन उपयोग आहेत. अगोदर काय करायचं? विश्वासासंबंधीचं सुयुद्ध ते करायचं. दररोज सकाळी उठले की त्या ठिकाणी परमेश्वरा, त्या ठिकाणी मला आशीर्वादित कर, आज मला ते विश्वासाचं सुयुद्ध आहे आणि त्याच्यामध्ये मला उत्तीर्ण कर. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी विश्वासानं काय करतो आपण? ती गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, विश्वासाने आपण त्याला प्रसन्न करतो. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. विश्वासाशिवाय त्याला प्रसन्न करता येत नाही. कोणाला? येशू ख्रिस्ताला किंवा परमेश्वराला. आणि विश्वासाचं सुयुद्ध हे आम्ही केलं पाहिजे. ह्या सर्व काही विसरलं तर चालेल, परंतु ह्या दोन गोष्टी कधीही विसरू नका हो. सकाळ सुरू झाली की त्या ठिकाणी विश्वासासंबंधीचं सुयुद्ध सुरू होतं. घरामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही जे काही निर्णय घेता ते सर्व माणसावरती विश्वास ठेवू नये. माणसावरती विश्वास कधीच ठेवू नका, फसाल तुम्ही. आजपर्यंत ज्या काय गोष्टी तुम्ही केला माणसांवरती विश्वास ठेवून तुम्ही फसलेला आहात, हे मी इथून सांगतो. माणसांवरती विश्वास माणसांसाठी नाही. कोणासाठी आहे? परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी.
किती मोठा त्या ठिकाणी बिशप असू दे, किती मोठा प्राईम मिनिस्टर असू दे, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. कोणावरती विश्वास ठेवायचा? परमेश्वर. आम्ही त्याचे लेकर आहोत, आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो. तो जिवंत प्रभू परमेश्वर आमचा आहे. हां, बोला ना, प्रीती करा. चांगले बाहेरचे पण जगातले पण मित्र आमचे असू दे, परंतु आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. फक्त विश्वास आम्ही कोणावरती ठेवतो? आमच्या जिवंत प्रभूवर. जर आम्ही माणसांवरती जर विश्वास ठेवायला तर आम्ही काय करतो? त्याचं आम्ही इन्सल्ट करतो. कोणाचा? ख्रिस्ताचा आम्ही इन्सल्ट. म्हणून ते कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. विश्वास जो आहे फक्त परमेश्वरावरती. आणि म्हणून विश्वासाशिवाय त्याला संतुष्ट करता येत नाही. आणि दुसरं म्हणजे विश्वासाचं सुयुद्ध आम्हाला दररोज आम्हाला करायचं आहे. ह्या ठिकाणी सांगितलं त्याच्यासाठी आमचं पाचारण झालेलं आहे. देव आल्यानंतर आम्हाला विचारणार. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा मनुष्याचा पुत्र येणार आहे त्याला विश्वास आढळेल का, हे महत्त्वाचं. ओके. हां, आता ह्या ठिकाणी विश्वासासंबंधीचं थोडेसे मी एक 4-5 एक्झाम्पल्स मी घेईन. एक 4-5 मी त्या ठिकाणी एक्झाम्पल्स घेईन आणि त्यामध्ये तुम्हाला समजेल की विश्वास कशा प्रकारे असतो आणि कशा रीतीने होतो. हां, मार्क 5:26 मार्क 5:25 आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. कशाने? रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. रक्तस्राव काय आहे? एक दिवस असलं तर ठीक आहे, हो, ती पीडा नाही. परंतु सतत 12 वर्ष आहे म्हणजे ती काय आहे? ती पीडा झाली. काय आपण कधी कधी म्हणतो ना, खेडेगावात म्हणतात बायका आपल्या लेकर म्हणतात, काय पीडा आहे? उगीच जन्माला आलं, काय पीडा आहे? हां, पीडा म्हणजे फार त्रास देतं ते. त्याप्रमाणे तो रक्तस्राव जो आहे तो त्या स्त्रीला फार त्रास देत होता. 12 वर्ष तिच्यामध्ये होता आणि त्याप्रमाणे ती पीडा तिच्यासोबत होती. 26 तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण नेता तिला रोग बळावला होता. अनेक दवाखाने केले. कोणी सांगितलं तुला? नेहमी प्रश्न विचारा, कळलं का? तुम्ही कुठं आहात आणि कोणी तुम्हाला सांगितलं, हे नेहमी विचारायचं. सकाळी उठले की हे 2 प्रश्न आपल्याला विचारून घ्या. कुठं तुम्ही आहात आणि कोणी तुम्हाला सांगितलं? ह्या ठिकाणी काय झालं? बरेच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते तेवढे तिने खर्चून टाकले, तरी त्याला गुण आले नाही. हॉस्पिटल्समध्ये गेली. 12 वर्ष तिने, तिचे मैत्रिणी असतील त्यांचं तिने ऐकलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिने काय केलेलं आहे? सर्व पैसा खर्च करून टाकला. परंतु तिची कंडिशन जी आहे ती चांगली न होता ती खालवत गेलेली आहे. बरं, वैद्यांच्या हातून तिने पुष्कळ हाल. वैद्यांकडे गेल्यानंतर काय होतं माहिती आहे ना? हाल सोसावे लागतात, गप्प बसावं लागतं. इथं टोच तिथं टोच, हां, कुठं सर्वीकडे टोचून घ्यावं लागतं. काही बोलता येत नाही तुम्हाला, काहीच बोलता येत नाही. तरी तिला आरोग्य प्राप्त झालं नाही, परंतु तिचा रोग बळावला गेला, अधिक झाला. 12 वर्षानंतर ह्या स्त्रीने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे काय ऐकलं? त्या ठिकाणी वचन ऐकलं. तो काय करतो हे ऐकलेलं आहे व त्यावर तिने भरोसा ठेवला. मराठी बायबलमध्ये विश्वास म्हणलेला आहे, विश्वास नाही तो. इंग्रजी बायबलमध्ये फेथ लिहिलेलं नाही, बिलीव्ड म्हणलेलं आहे. बिलीव्ड. फार मोठा फरक आहे ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला आज कळेल त्या ठिकाणी की कशा रीतीने हा वापरायचा. कळलं का? तिने जे काही येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलं त्याच्यावरती तिने बिलीफ केलं. शी बिलीव्ड म्हणजे त्या ठिकाणी तिने भरोसा ठेवला. का म्हणतो मी त्या ठिकाणी तुम्हाला नंतर कळेल. भरोसा ठेवला आणि तिने निर्णय घेतला की आज मी अशुद्ध असले तरी कुठल्याही परिस्थितीत जाऊन येशूला मी स्पर्श करेन, मी मेले तर मेले. म्हणून सुवार्ता फार महत्त्वाची आहे बरं का. कोणीतरी तिच्या मैत्रिणी जाऊन सांगितलं असं असं आहे, असं तिने ते ऐकलं, तिच्यावरती तिने भरोसा ठेवला.
ते तिला समजल्यानंतर तिने त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर तिने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? कृती केलेली आहे. शी हॅज टेकन ॲक्शन. तर सुरुवात कशी झालेली आहे ह्या ठिकाणी? सुरुवात कशी झाली? ऐकल्यानंतर तिने त्याच्यावरती भरोसा ठेवला, ते समजून घेतलं, त्याच्यावरती तिने निर्णय घेतल्यानंतर तिने त्याप्रमाणे कृती केलेली आहे. ही झाली विश्वासाची सुरुवात. विश्वास नाही बरं का, हा विश्वासाची सुरुवात. तिने ऐकल्या गोष्टी, ऐकून त्या ठिकाणी तिथंच बसली असती तर तो विश्वास नाही. कळलं का? तिने त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, ऐकल्यानंतर तिने त्याचे समजून घेतलं, त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर तिने कृती घेतली. हे असं कुठं झालेलं? आणखीन एका ठिकाणी शंडानी काय केलं? चर्चला जात होता, 53 नेहमी वाचत होता. समजलं का त्याला? पवित्र आत्मा म्हणतो, जा रे फिलिप्पा, जा, त्याला सांग, जाऊन सांग. समजतं का तुला? नाही समजत. कोणी मला सांगितलं. मग त्याला ते सांगण्यात आलं, हे येशूविषयी ते सांगण्यात आलं. त्याच्यानंतर ते त्याला समजल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती भरोसा ठेवल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? निर्णय घेतल्यानंतर त्यांनी कृती केली. काय कृती केली? अरे इथं पाणी आहे, कोण मला अडवणार? त्या ठिकाणी कोणी निर्णय घ्यायचा? ज्याला वचन सांगण्यात आलंय ते वचन तोपर्यंत त्यांनी ऐकलं नसल्या कारणाने तो निर्णय घेऊ शकला नाही. म्हणून वचन फार महत्वाचं आहे. ज्यावेळी आम्ही त्या ठिकाणी सुवार्ता सांगायला जातो, तेव्हा आत्मे जिंकायला आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला सर्व सोडून त्या ठिकाणी वचन सांगायला अगोदर विसरू नका. डोंट फॉरगेट टू टेल द वर्ड ऑफ गॉड. वचनाशिवाय काहीही होत नाही. वचनाशिवाय येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्यानंतर तिला खात्री पटली की आज आपण कुठल्याही परिस्थितीत बरे होणार आहोत व तिच्या मनामध्ये धाडस निर्माण झालेलं आहे. येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला धाडस निर्माण करून देतं बरं का आमच्या अंतःकरणामध्ये. बरं, एक दिशा मिळालेली आहे. 12 वर्षे तिला कोणी सांगितलं नाही. तिच्या मैत्रिणी होत्या, परंतु त्या ठिकाणी ते कशामध्ये ते इंटरेस्टेड होते? त्यांचा त्या ठिकाणी कशामध्ये? पैसेवाली हिच्यासोबत राहा म्हणजे आपल्याला पुष्कळ पैसे ती खर्च करेल आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं सर्व चाललं. परंतु आता वेळ आलेली की त्या ठिकाणी सर्व पैसे खलास झालेत. एकदा पैसे खलास झाले ना, कोणी तुमच्याजवळ येणार नाही. पैशावरती अवलंबून राहू नका. येशू ख्रिस्ताला जवळ ठेवा. सर्व त्या ठिकाणी गुळाप्रमाणे येऊन तुम्हाला चिटकतील. त्या ठिकाणी तुमच्याकडे पैसा नसू दे, परंतु त्या ठिकाणी तुमच्याकडे जर देवाचं वचन जर असेल तर त्या ठिकाणी सर्वजण तुमच्याकडे येतात. हां, आणि त्या ठिकाणी तिने निर्णय घेतला, कारण ती म्हणत होती केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. अंतःकरणामध्ये ज्या देवाच्या वचनावरती तिने भरोसा ठेवला त्याप्रमाणे तिने ते कृती केली आणि तिच्या रक्ताचा झरा त्या ठिकाणी काय झालेला आहे? सुकून गेला. पूर्ण बरी झाली का ती? अरे व्हॉट युअर टॉकिंग मॅन? पूर्ण बरी झाली? काय? आता एक उदाहरण देतो. पाणी आलं तुमच्या घरामध्ये आणि त्यामध्ये नळच तुटली. काय करतो? अहो या जरा इकडे या. काय करा? धो पाणी चाललंय. काय करणार तुम्ही? काय करणार? काही नाही आमच्याकडे. हात घ्या, हाताने दाबून ठेवा. दाबलं? काय झालं? पाणी बंद झालं. परमनंटली बंद झालं का तात्पुरतं बंद झालं? त्यासाठी काय तरी आम्हाला करावं लागतं. तात्पुरतं बंद झालेलं आहे ह्या ठिकाणी. का मी सांगतो मार्क 5:31 तेव्हा लगेचच तिच्या रक्ताचा जरा सुकून गेला. आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. रक्ताचा झरा सुकला, ती पूर्णपणे बरी झालेली नाही. आमेन. येस. का मी सांगतो आता येशूला तिने स्पर्श केला ना, तिचा रक्तस्राव त्या ठिकाणी सुकून गेला म्हणलंय, बरी झालेली असं म्हणलेलं नाही त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला
येशूला समजलं की ह्या गर्दीमध्ये कोणीतरी आपल्याला स्पर्श केला व आपल्यामधून शक्ती निघाली आहे व तो विचारणा करतो, माझ्या वस्त्रांना कोणी शिवले? शिष्यांना विचारतो तो. मजेशीर गोष्ट आहे ना. इतके जण धक्काबुक्की करतात. अरे काय तुला माहिती आहे येशू ख्रिस्ता सर्वच तुला धक्के मारालेले त्या ठिकाणी, हां, आणि तुला माहीत नाही का ह्या ठिकाणी सर्वच तुला आणि कोण तू असं म्हणतो? विश्वासाने भरोसा जो तिला आला, त्याच्यामध्ये तिला जो काही विश्वास होता आणि त्या भरोशानं तिने ते जे काही त्याला स्पर्श केलेला आहे, त्या स्पर्शामुळं येशू ख्रिस्तामधला अभिषेक त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. तिच्यामध्ये तो गेला आणि ते रक्तस्राव त्या ठिकाणी सुकून गेलेला आहे, बरं झालेलं नाही. ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणाला असता ना, काय म्हणाला तो? माझ्यामधून सामर्थ्य गेलं आहे. त्याला माहिती आहे का ती पोरगी कोणी तिला शिवलं? त्याला माहिती आहे का? नाही, कारण ती त्या ठिकाणी गर्दीमध्ये ती लपून गेली तिकडं. त्याला माहीत नाही. नाहीतर तो म्हणाला असता, कोणी मला शिवलं? इकडे तू शिवलं का मला? हां, जा मुली, तुझ्या विश्वासानं तुला, असं तो म्हणाला का? म्हणाला? कुठं म्हणाला? अरे ते म्हणत नाही. आता हे ज्या वचनाकडे तिकडं लक्ष द्या. शेवटचं नाही म्हणत मी, शेवटचं म्हणत नाही मी. आता काय चाललंय? रक्तस्राव सुकलेला आहे. तो म्हणतो की कोणी मला शिवलं. कोणी मला शिवलं हा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर द्यायचं अगोदर. दुसरं तिसरं काही तो बोलला का? तो बोललेला नाही. त्या मुलीबद्दल पण बोललेलं नाही, त्या स्त्रीबद्दल बोललं नाही, कोणाबद्दल बोललं नाही. फक्त तो म्हणतो कोणी मला शिवले. आणि त्यानंतर काय झालेलं आहे? येशू ख्रिस्त तिला काहीही बोललेलं नाही, परंतु येशू ख्रिस्ताला माहिती आहे हिचा जो रक्तस्राव त्या ठिकाणी तो सुकलेला आहे, हिला अर्धवट त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो काय करतो? तो त्या ठिकाणी तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. कोणी मला शिवलं यासाठी त्या ठिकाणी तिला बाहेर आणावं, तिला बाहेर काढावं यासाठी तो बोलला, जेणेकरून ती घाबरून तरी बाहेर येईल. आणि त्याप्रमाणे तो त्याचा उद्देश असल्या कारणानं तो तसा बोलतो. रोमकरासपत्र 10:10. कारण जो अंतःकरणाने विश्वास भरोसा ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते, म्हणजे त्याला आरोग्य प्राप्त होते. वचन कुठं आहे? 2 ठिकाणी आहे. अंतःकरणामध्ये आहे. अंतःकरणामध्ये वचनाने काय होतं? त्याच्यावरती आपण भरोसा ठेवतो. वी बिलीव्ह ऑन द वर्ड दॅट इज देअर इन द हार्ट. विश्वास नाही. वी डू नॉट हॅव फेथ ऑन द वर्ड दॅट इज देअर इन आवर हार्ट. वी बिलीव्ह द वर्ड दॅट इज देअर इन आवर हार्ट. आणि जे वचन आम्ही बिलीव्ह केलेलं आहे हार्टमध्ये, ज्या वचनावरती हृदयामध्ये आहे, त्याच्यावरती आम्ही भरोसा ठेवलेला आहे. तेच वचन, जे भरोसा ठेवलेलं आम्ही वचन, ते मुखाने जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा ते वचनाप्रमाणे आम्हाला तारण प्राप्त होतं, म्हणजे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं त्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी हिने काय केलेलं आहे? हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये जे वचन होतं, जे त्या ठिकाणी येशूविषयी जिने ऐकलं होतं, त्याच्यावरती तिने भरोसा ठेवलेला आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तिने स्पर्श केला आणि त्या ठिकाणी तिला काय झालेलं आहे? तिचा रक्तस्राव त्या ठिकाणी सुकला. दुसरी गोष्ट काय करायची? मुखाने कबुली करायची. ह्याच्याशिवाय तारण मिळत नाही. हे येशू ख्रिस्ताला माहित आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? ही आता अर्धवटच जाणार आणि नंतर मला पुन्हा एक वार म्हणणार. काय येशू ख्रिस्ताने अर्धवट केले? पुन्हा रक्तस्राव सुरू झाला. म्हणून तिला बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी तो म्हणाला कोणी मला शिवलं. आणि त्याप्रमाणे ती घाबरून बाहेर आलेली आहे. आणि तिने सर्व वृत्तांत त्या ठिकाणी कोणाला सांगितला? येशू ख्रिस्ताला सांगितला. सांगितल्यानंतर काय केलं? तिने त्या ठिकाणी साक्ष दिलेली आहे. साक्ष दिल्यानंतर तिला तारण प्राप्त झालेलं आहे. त्या स्त्रीने अंतःकरणात भरोसा ठेवला व तिच्या रक्ताचा सुकलेला आहे, याचा अर्थ 50% तिला आरोग्य प्राप्त झाले. मुखाने तिने अजून कबुली केली नव्हती. ती घाबरत येऊन तिने कबुली दिलेली आहे येशू ख्रिस्तासमोर. आणि त्यानंतर येशू ख्रिस्त काय म्हणतो? मुली जा,
तुझ्या अहो 50% त्या ठिकाणी ती बरी झाली होती ना, तिचा रक्तस्राव त्या ठिकाणी सुकला होता ना, त्यावेळेला येशू ख्रिस्ताला माहित नव्हतं का? हा, देव आहे ना तो, अंतःकरण जाणतो ना तो, परिस्थिती शरीरामध्ये काय झालेलं ते जाणतो ना तो. मग त्याला माहित नव्हतं का हिचा रक्तस्राव त्या ठिकाणी सुकलेला आहे? मग त्यावेळेला तो का म्हणला नाही की जा मुली जा, तुझा रक्तस्राव सुकलेला आहे, जा तू बरी झाली, जा. अर्धवट बरी झालेले आहेत. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये असं होतं, एक तर वचन नसल्या कारणाने आम्हाला आरोग्य प्राप्त होत नाही. जर वचन जर असेल तर ते आम्ही अंतःकरणामध्ये ठेवतो, अंतःकरणामध्ये ते ठेवल्या कारणानं आम्ही त्याच्यावरती भरोसा ठेवतो, वी बिलीव्ह दॅट वर्ड. परंतु त्या ठिकाणी जे मुखानी आमचं त्या ठिकाणी ते वचन जे आहे ते वचन आम्ही त्या ठिकाणी मुखानी आम्ही ते म्हणून दाखवायला पाहिजे, ते आम्ही म्हणत नाही. जेणेकरून ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर त्या ठिकाणी 100% आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. अनेक लोक आज तसेच पडलेले आहेत ज्यांना आरोग्य नाही. कशामुळे आरोग्य आहे? कशामुळे आरोग्य आहे? त्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी केल्या कारणाने. वचन पाहिजे हो, वचन पाहिजे, वचन पाहिजे. 12 वर्ष सडली ती, 12 वर्ष रखडली ती. कशामुळं? वचन नव्हतं. होतं का वचन? वचन नव्हतं. माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होत आहे, होशेया 4:6. म्हणजे वचन लोकांना सांगणं किती महत्त्वाचं आहे. आमच्याकडे ते वचन आहे, ते वचन आम्ही इतरांना सांगितलं पाहिजे. ते वचन सांगितल्याशिवाय कुठलीही क्रिया सुरू होत नाही. तुम्ही मजमध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही जे काय मागाल ते तुम्हाला मिळेल. मजमध्ये राहायला वाचून, वचनामध्ये राहायला वाचून, ख्रिस्तामध्ये राहायला वाचून तुम्हाला काही एक करता येत नाही. कितीही करा हो, किती करा, कितीही करा, का होत नाही? तपासून बघा, ख्रिस्तामध्ये आहे का, वचनामध्ये आहे का? कोण आहे ख्रिस्त? कोण आहे? वचन. वचन कोण आहे? प्रीती. त्याचं दुसरं नाव काय? प्रीती. त्याचं दुसरं नाव काय? ख्रिस्ताचं कृपा. तो म्हणाला माझी कृपा तुला पुरेसे. परमेश्वर म्हणतो माझा मुलगा तुला पुरेसा आहे रे, माझा ख्रिस्त तुला पुरेसा आहे, तो तुझ्यासाठी मेला, त्याचं रक्त तुला तुझ्यासाठी पुरेसा आहे. कृपा कशाने मिळते? नम्र झाल्यानंतर. दया नेहमी देतो, त्याचं नाव दुसरं आहे, दया त्याचं नाव आहे. दररोज सकाळी त्या ठिकाणी तो येतो, आपल्या मुलाला पाठवतो, आपल्या वचनाला पाठवतो, आपल्या कृपेला पाठवतो, आपल्या दयेला पाठवतो आणि आम्हाला आशीर्वादित करतो. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. हे सर्व ख्रिस्तात असलेल्या गोष्टी आहेत, त्या आम्हाला प्राप्त आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याच्याकडे भरपूर लक्ष देणं फार गरजेचं आहे. ह्या 12 वर्ष रक्तस्राव होणाऱ्या स्त्रीच्या विश्वासाला केव्हा सुरुवात झाली हे आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. आमेन. येस. कधी 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 तिच्या विश्वासाला सुरू झाली? 12 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर तिच्या विश्वासाला सुरुवात झालेली आहे. तिची पीडा बरी झाली नाही, परंतु ती वाढतच गेली. तिचे सर्व पैसे खर्चून गेले, संपूर्ण भिकारी झाली ती. ती आजाराने खचून गेली व मरणास टेकली. तिच्याकडे येशूशिवाय आता कुठलाच पर्याय नाही, आता कोणीच नाही. आता काय करा? अरे सांगितलेलं आहे, आता काय तू का पैसे घेत नाही? तो पैसे घेत नाही का? तसं जा त्या ठिकाणी, तो स्पर्श केला तू बरी होशील. हां, मग नंतर येशूकडे जायचं. फुकट इलाज, फुकट इलाज, फुकट इलाज. तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्यानंतर येशूवरती भरोसा ठेवला. तिने येशूकडे जाण्याचा निर्णय घेतला. सर्वात अगोदर घेतला का तिने निर्णय? सर्वात शेवटचा निर्णय हा येशूकडे जाण्याचा. आणि म्हणून आम्हाला अनेक गोष्टींच्या सामोरे जावं लागतं. अनेक वेळा आमचा वेळ जातो, आमचे पैसे जातात, आमचे श्रम जातात, आमच्या सर्व गोष्टी जातात. परंतु मूलभूत जी गोष्ट आहे ते देवाचं वचन आहे, त्या वचनाकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि ते वचन आम्ही त्या ठिकाणी मिळवण्याचा आम्ही कधी प्रयत्न करतो. फक्त 12 वर्ष त्या ठिकाणी तिला सहन करावं लागलं. तिचे पैसे गेले, तिचा
जीवन कशामध्ये असतं? रक्तामध्ये असतं ना. ते जीवन तिने गमावलेलं आहे. 12 वर्ष. मला तुम्ही सांगा, एखादा ॲक्सिडेंट झाला, एका दिवसासाठी त्या ठिकाणी तो मनुष्य त्या ठिकाणी रस्त्यावरती आहे, त्याचं रक्त इतकं गेलं. परंतु त्या ठिकाणी कल्पना करा, एक स्त्री आहे, 12 वर्ष रक्तस्राव होते, तिचं किती त्या ठिकाणी लिटर्स ऑफ ब्लड गेलेलं असं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. कशामुळं? माझ्या लेकरांचा नाश ज्ञानाच्या अभावी, वचनाच्या अभावी होत आहे. कधी तिला विश्वास आला? त्या ठिकाणी तिने निर्णय घेतला. ते ऐकल्यानंतर तिने त्या ठिकाणी समजलं, निर्णय घेतला, आणि निर्णय घेतल्यानंतर तिने कृती केली. कृती केल्यानंतर ती जाऊन तिने स्पर्श केला. त्या ठिकाणी रक्तस्राव थांबलेला आहे. त्यानंतर अर्धवट झालेलं आहे. त्या ठिकाणी तिने काय केलेलं आहे? जे वचन त्या ठिकाणी जिच्यावरती तिने भरोसा ठेवला तेच वचन तिने मुखानं त्या ठिकाणी बोललेलं आहे. आणि त्यानंतर तिला तारण प्राप्त झालं. तारण प्राप्त झाल्यानंतर येशू ख्रिस्त काय म्हणतो? जा मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे. सुरुवातीला विश्वास नसतो, आम्ही ठेवायचा असतो. परंतु विश्वासाला सुरू कधी होते? वचन ऐकल्यानंतर, ते समजल्यानंतर, त्याच्यावरती भरोसा ठेवल्यानंतर, ते त्या ठिकाणी त्याच्यावरती निर्णय घेतल्यानंतर, आणि निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती क्रिया करायची. तुम्ही नुसतं ऐकून सर्व करून निर्णय घेऊन त्या ठिकाणी थप्पदिशी त्या ठिकाणी बसला तर त्या ठिकाणी काही होणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्या स्त्रीने त्या ठिकाणी मरायला टेकली हो, आता अशी तशी मरणारच आहे. त्या ठिकाणी ती अशुद्ध आहे. त्या ठिकाणी त्या लोकसमुदायामध्ये गेली. तिला त्या ठिकाणी इस्रायलाचा तो नियम आहे, अशुद्ध स्त्री त्या ठिकाणी आली तर तिला धोंड मार करून तिला मारून टाकायचं. त्या मरणासाठी पण ती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि त्या अवस्थेत ती जाऊन तिने काय केलेलं आहे? त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला स्पर्श केलेला आहे. हे धैर्य कधी येतं आम्हाला? हे धैर्य परमेश्वराचं वचन ऐकल्यानंतर आम्हाला येतं. कधी सुरुवात झालेली? सर्व परिस्थिती त्या ठिकाणी बिकट झाल्यानंतर त्या ठिकाणी येशू ख्रिस्तासंबंधी तिने ऐकलं, वचन ऐकलं, आणि त्यावरती तिचा विश्वास, त्या ठिकाणी तिने भरोसा ठेवला. आणि शेवटी तो भरोसा, तो विश्वासामध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, जा आता तुझ्या विश्वासानं बरे केलं आहे. रक्तस्राव थांबला तेव्हा ती बरी झाली होती का? नाही. तिचं हिमोग्लोबिन कमी होतं, तिचा अशक्तपणा होता, तिच्या डोळ्याखाली काळं होतं, तिची हाडं ठिसूळ होते, ती दिसायला अत्यंत म्हातारीसारखी ती दिसत होती. हे सर्व गोष्टी तिच्यामध्ये, हे चिन्ह सर्व दिसत होते. परंतु ज्या वेळेला तिने त्या ठिकाणी तोंडाने त्या ठिकाणी तिने बोललेलं आहे, तोंडाने तिने कबूल केलं, आणि त्या ठिकाणी ती बोलली, सर्व काय वृत्तांत तिने सांगितला, त्यावेळेला दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पूर्तता झालेली आहे. विश्वास पूर्ण झालेला आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जा तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे. जोपर्यंत आम्ही वचन ऐकतो, ते समजून घेतो, त्याच्यावरती भरोसा ठेवतो, त्याच्यावरती निर्णय घेतो, आणि त्याच्यावरती कृती करत नाही, तोपर्यंत तो विश्वास त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. कधी विश्वास पूर्ण होतो? सर्वात शेवटी. आणि त्या ठिकाणी काय होतं? तो विश्वास परिपूर्ण होतो. तोपर्यंत काय? भरोसा, आशा. तिला आशा होती. विश्वास, आशा, ही प्रीती, ही तिन्ही टिकणारी आहे. विश्वासाचा पाया कोण आहे? आशा आहे. आशा कुठे दिलेलं आहे? इब्री 11 आणि पहिल्या वचनामध्ये दिलेलं आहे. बरं, आता ह्या ठिकाणी याहीरच्या विश्वासाला केव्हा सुरुवात झाली? ह्या ठिकाणी दोन्ही गोष्टी समांतर रीतीने चाललेल्या आहेत. कुठल्या? याहीरची कन्या, ती 12 वर्षाची आहे. याहीरची कन्या, तो सभास्थानातला त्या ठिकाणी कोण आहे? अधिपती आहे. ह्या याहीरच्या विश्वासाला केव्हा सुरुवात झाली हो? याहीरने काय वचन ऐकलं होतं का? नाही. याहीरने पण सभास्थानाचा सभापती आहे. येशू ख्रिस्ताबद्दल कधी संबंध ठेवत नाहीत. येशू ख्रिस्ताबद्दल जर संबंध जर ठेवला तर त्यांना त्या सभास्थानातून काढून टाकत असत. कोणाला काढून टाकलं होतं सांगता येईल का? कोणाला सभास्थानामधून काढून टाकण्यात आलं होतं? येशू ख्रिस्तानी त्याला बरं केलं म्हणून. तो जो 40 वर्ष त्या ठिकाणी आंधळा होता, त्याला येशू ख्रिस्तानी बरं केलं.
येशू ख्रिस्तानी बरं केल्यानंतर त्याचे आईवडील येतात, त्यांना तो काय म्हणतो त्या ठिकाणी, कोणी तुला बरं केलं? आई वडिलांना विचार, कोणी? तो मोठा आहे, तो त्या ठिकाणी वयात आलेला, त्याला विचारा ना, आम्ही कशाला सांगू? कारण ते सभास्थानामध्ये जात होते, त्यांना त्या ठिकाणी भीती होती की आम्ही जर सांगितलं येशू ख्रिस्ताने केलं तर आम्हाला ह्या ठिकाणी सभास्थानातून काढून टाकतील. येशू ख्रिस्ताला नंतर समजलं की ह्याला सभास्थानातून काढून टाकलेलं आहे आणि म्हणून तो जातो, त्याला शोधतो आणि त्याला आशीर्वादित करतो. मार्क 5:22, तेव्हा याहीर नावाच्या सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. 22-23 मध्ये त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावरती हात ठेवा. येशू अजून काही बोललेलं नाही. एवढं ऐकून घेतलं याहीरचं, तुम्ही या, तिच्यावरती हात ठेवा, ती बरी होईल आणि ती जगेल. आणि काय झालं? एवढं संभाषण केल्याबरोबर दोघंही त्या ठिकाणी याहीरच्या घरी निघालेले आहेत. निघाले कुठं? याहीरच्या. कासाठी? याहीरची 12 वर्षाची आवडती मुलगी जी आहे ती त्या ठिकाणी बरी नाही त्या ठिकाणी, आणि तिला बरं करण्यासाठी हे निघालेले आहेत. ओके, किती सुंदर आहे ना. याहीरने सांगितलं त्याप्रमाणे येशू ख्रिस्तांनी लगेच ऐकलं. किती चांगलं आहे. येशू ख्रिस्त असलं पाहिजे. कोण मित्र येशू वाणी, चल म्हणलं की चल येतो, दे म्हणजे देतो, सर्व करतो. आणि त्या ठिकाणी निघाले. कुठं निघाले? याहीरच्या घरी. आणि काय झालं? अरे सरळ सांगा ना मला समजणाऱ्या भाषेमध्ये की मांजर आडवी गेली म्हणून. मांजर आडवी जाते. काय होतं त्या ठिकाणी? काय त्या ठिकाणी होतं? ती स्त्री येते आणि त्या ठिकाणी ती शिवते आणि त्या ठिकाणी सर्व गोंधळ होतो. आणि इस्रायलाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी काय आहे, तो मनुष्य त्या ठिकाणी कुठलेही कार्य करण्यासाठी तो तयार नसतो. त्यांनी संध्याकाळी घरी जाऊन त्या ठिकाणी अंघोळ करून त्या ठिकाणी चांगले वस्त्र घालून मग नंतर त्यांनी जायचं. ह्याला वाटलं आता खलास झालं, संपला, प्रश्न मिटला. याहीरला वाटलं हे मांजर आडवी झाली म्हणून त्या ठिकाणी आता माझ्या पोरीला त्या ठिकाणी काय खरं नाही. आता मार्क 5:35 मध्ये तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाले, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता. झालं, मांजरीने काम केलं, गेले, लेकरू गेलं बिचारा, उशीर केला. आला, पळत आला, धावत, उपडा पडला येशू ख्रिस्ताच्या, चल माझ्या घरी चल, माझी मुलगी बरी नाही, तू तिच्यावरती हात ठेव, ती बरी होईल आणि त्या ठिकाणी ती जगेल. आणि त्याप्रमाणे तो निघतो. परंतु ते गेल्या कारणानं त्या ठिकाणी काय झालं, हे आडवं आलेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी वेळ जास्ती तिकडे गेला आणि तोपर्यंत ही स्त्री त्या ठिकाणी बरी झालेली आहे. येशू ख्रिस्त तिला काय म्हणतो, तिला म्हणतो जा पुरी, तुझ्या विश्वासाने तू बरी केलेली आहे. ती जाते, निघून जाते. आणि तोपर्यंत त्या ठिकाणी ते आता इकडं जाणार, तोपर्यंत त्याच्या घरचे त्या ठिकाणी लोक येतात आणि म्हणतात की तुझी मुलगी त्या ठिकाणी मेलेली आहे, आता तू काय कर, आता तू तिकडं सोड, येशूला त्रास देऊ नको, आपल्यासोबत चाल. मार्क 5:36 मध्ये परंतु येशू त्याचे बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला. पहिल्यांदा तो याहीराला म्हणतो, पहिल्यांदा याहीराला देवाचं वचन त्या ठिकाणी प्राप्त होतं. काय वचन आहे? भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. कळलं का? त्या ठिकाणी विश्वास आहे बरं का. मी तुम्हाला वारंवार सांगतो, तो विश्वास नाही आहे. डू नॉट फिअर बट ओनली बिलीव्ह फार मोठा अर्थ आहे. ग्रीक शब्द हा जो आहे, फेथ वेगळा, विश्वास वेगळा, आणि बिलीव्ह भरोसा ठेवणे. येशूच्या शिष्यांनी त्याला विचारलं की आम्ही कुठलं काम करायला पाहिजे. व्हॉट आर द वर्क्स दॅट वी नीड टू डू. आम्ही कुठलं काम केलं पाहिजे. तो म्हणतो कुठलं काम करायचं नाही, फक्त तुम्ही काय करा, द वर्क्स दॅट यू नीड टू डू इज दॅट यू ओनली बिलीव्ह. काही दुसरं करू नका, त्या ठिकाणी काय करा, नुसतं त्या ठिकाणी विश्वास ठेवा. आणि
भिवू नकोस, भरोसा मात्र ठेव, असा तू त्याला म्हणतो. आणि घाबरू नकोस, घाबरू नकोस एवढं म्हणतो. आणि त्यानंतर त्या ठिकाणी, कारण काय, विश्वासाचा शेवट कुठं होतो त्या ठिकाणी. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ख्रिस्ती जीवनामध्ये आणि ख्रिस्ती मंडळीमध्ये. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावला की त्या ठिकाणी सर्व संपलं. कशाची तयारी सुरू होते? तिकडे जायचे. जा रे, सांग त्याला एक मोठा 20 बाय 20चा खड्डा तयार कर. आणि जा रे तू तिकडे जा. कुठं जा? त्या लाकडवाल्याला सांग काय कर, त्या ठिकाणी पेटी तयार कर. आणि जा रे तू तिथं सांग, त्या पाळकाला सांग त्या ठिकाणी संध्याकाळी इतक्या वाजता आहे. जा रे तू तिकडे जा, त्या फुलावाल्यांना सांग त्या ठिकाणी कर. काय चाललं, काय चाललं, काय चाललं, काय चाललं, काय. भिवू नकोस. देवाचं वचन प्राप्त झालेलं आपण पाहतो. यायरीची कन्या त्या ठिकाणी मेलेली आहे. आपला विश्वास त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या ठिकाणी, आपला तर विश्वास तर नसतोच, आपल्याला बिलीव्ह आणि त्या ठिकाणी फेथ यामधला आपल्याला फरक समजलेला नाही. आणि त्याप्रमाणे आपण काय करायला जातो, आपण त्या ठिकाणी कृती करतो. आणि त्या ठिकाणी ती जर बातमी जर आली की ह्या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आता गेलेला आहे, आता प्रेतक्रिया आहे संध्याकाळी आणि तुम्ही त्या ठिकाणी या. काय करायला पाहिजे आम्ही? मार्क 16 मध्ये आम्हाला काय दिलेलं आहे, अनेक ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे, आम्ही वाचतो त्या ठिकाणी. ही चिन्ह तुमच्याबरोबर राहतील. तुम्ही हात ठेवला की त्या ठिकाणी ते बरे होतील. तुम्ही त्या ठिकाणी हात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मृत त्या ठिकाणी ते जिवंत होतील. ही चिन्ह आमच्यासोबत दिलेली आहे. मग हे चिन्ह आम्ही वापरणार कधी? कोणावरती वापरणार? जिवंत मनुष्यावरती? मृत झाल्यानंतर ना. मग आनंदाची गोष्ट आहे ना त्या ठिकाणी. परमेश्वराला आम्हाला ती माहिती, आणि त्या ठिकाणी परमेश्वर आमच्यापासून त्या ठिकाणी परमेश्वराचा गौरव तो घ्यायला त्या ठिकाणी उतावळा असतो. तो त्या ठिकाणी कधी हे माझं लेकरू जाऊन त्या ठिकाणी त्याच्यावरती हात ठेवेल आणि ते त्या ठिकाणी जिवंत होईल. कधी होणार? त्या ठिकाणी मृत झाल्यानंतरच. का गेला नाही तो? लाजरस मेल्यानंतर का गेला नाही? 2 दिवस तो तिथेच थांबला. त्याच्यावरती प्रीती करत होता ना तो. मग का गेला नाही तो लवकर? अरे हा ह्यांच्यावरती येतो, खातो पितो, नेहमी ह्यांच्या घरामध्ये झोपतो, सर्व करतो, याला काय झालं असतं? लवकर आला असता तर त्या ठिकाणी हा मेला नसता. कोणावरती खापर पडलं? येशू ख्रिस्तावरतीच खापर पडलं. परंतु 2 दिवस तो का गेला नाही? येशू ख्रिस्त म्हणतो मी गेलो नाही कारण की मला आनंद वाटतो मी ह्या ठिकाणी आहे, कारण की त्यांनी भरोसा ठेवावा. त्यांनी भरोसा ठेवा. आणि ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी तो म्हणतो की त्या ठिकाणी भिवू नकोस, घाबरू नकोस. आणि त्या ठिकाणी त्याला ते वचन प्राप्त झालेलं आहे. त्या वचनावरती त्या ठिकाणी त्याचा भरोसा होतो. आणि त्यावेळेला ते दोघंही त्या ठिकाणी घरी जातात, याहीरच्या घरी जातात. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त त्याला काय करतो, तिला त्या ठिकाणी हाताने त्याला उचलतो, उठवतो. आणि त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी जिवंत होते. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या मित्रांच्या पाठीमागे गेला नाही. चल रे आता चल, आता आपण अंतविधी करायचं आपल्याला. नाही. कधी भरोसा आला त्याला? कधी भरोसा आला? भरोसा आला परमेश्वराचं वचन ऐकल्यानंतर. त्याच्यावरती ते समजलं, त्याच्यावरती त्यांनी भरोसा ठेवला. त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेतला येशू ख्रिस्तासोबत जायचा. येशू ख्रिस्तासोबत तो गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी ती कृती केली. आणि ती कृती केल्यानंतर त्याची पोरगी जिवंत 12 वर्षाची त्याच्या हातामध्ये त्याला प्राप्त झाली. याहीरच्या विश्वासाला त्या ठिकाणी काहीच नव्हतं. विश्वास संपलेला हो. खऱ्या विश्वासाला कधी सुरुवात होते? ज्या वेळेला परिस्थिती आमची अत्यंत बिकट असते, ज्या वेळेला आमच्या बाजूच्या ज्या कंडिशन्स असतात, आम्हाला अनफेवरेबल असतात, कुठलीही गोष्ट आमच्या बाजूने नसते, त्या ठिकाणी ती व्यक्ती मेलेली असते. त्या ठिकाणी आम्ही विचार करतो आता उद्यापासून आमचं कसं व्हायचं. विचार करण्याची आवश्यकता नाही. वचन शोधा. तुमच्याकडे वचन आहे का? त्या वचनावरती तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्या ठिकाणी ती कृती करण्याला ते तुम्ही तिकडे लक्ष द्या. आणि त्याप्रमाणे ते करण्यास तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. येशूने म्हटलं भरोसा ठेव, भिवू नकोस याहीर. मग त्या 10 मध्ये काय दिलेलं आहे? बर
मेलेल्यानं उठवा. बस, मेलेल्यानं उठवा म्हणलेलं आहे. कधी उठवणार हो? कधी उठवणार? कधी उठवणार? कोणाकडे जाऊन? जिवंत मनुष्यावरती तुम्ही त्या ठिकाणी एखादं झोपलेलं त्याच्यावरती हात ठेवून त्याला उठवायचा प्रयत्न करणार का? कोण पाहिजे तुम्हाला? मेलेलं आहे. हां, अहो मग चांगला चान्स आहे ना त्या ठिकाणी. अगोदर पळायचं. अगोदर मी खरं सांगतो, मी खोटं सांगत नाही. मी खोटं सांगत नाही. मी ह्या ठिकाणी आहे. आम्ही मिरजेला जाऊन आलो होतो. मिरजेला जाऊन आल्यानंतर माझी बहीण राहते तिथे आणि सर्व काही चांगलं आहे. त्या माझ्या बहिणीची मुलगी त्या ठिकाणी डिलिव्हरी झाली. त्यासाठी आम्ही सकाळी गेलो आणि पुन्हा एक बार आम्ही संध्याकाळी आलो मिरजेला जाऊन कारमध्ये. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्वजण बाहेर होतो आणि त्या ठिकाणी फोन आला. सकाळी 7-7:30ला फोन आला की तो जो मेहुणा आहे माझा ही एक्सपायर्ड. अचानकपणे एक्सपायर्ड. आणि मी शांत बसलो. मी कोणाला सांगितलं नाही. फक्त त्यांना माहिती आहे. ठीक आहे. जास्ती ही शुभवार्ता आहे का? शुभवार्ता आहे का? सांगू नका हो. कोण मेलेलंच आहे सांगू नका. आमच्याकडे तरी एक आहे, शेजारचे आहेत. कधी अशा घाणेरड्या गोष्टी येऊन पटदिशी आम्हाला सांगू हे तो बघतच असतो. 100 वेळा त्यांनी सांगितलेलं आम्हाला हा मेलाय म्हणून, परंतु त्या ठिकाणी ती गोष्ट खोटी होती आणि त्यानंतर ती खरी झाली. ही गोष्ट सुवार्ता नाही, सांगू नका त्या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी ऐकलं आणि आता आम्हाला जायचं, आता आम्हाला निघायचं. आम्ही गेलो. आम्ही 3 तासामध्ये मिरजेला पोहोचलो. त्याच्या आधी त्या ठिकाणी माझा जो भाऊ आहे, चुलत भाऊ, त्याचा फोन आला. असं झालं. आता सर्व तयारी केली आहे, हे केलं ते केलं. अरे बेटा म्हटलं तू बिलीव्हर आहेस. मी काय बोललो नाही. आता काय बोलायचं त्याला? गेलो त्या ठिकाणी. त्याला मॉर्च्युरी, बघा प्रयत्न तर कुठं आहे, मॉर्च्युरीमध्ये ठेवलं आहे. म्हणजे काही आता त्यांना अपेक्षाच नाही. मी म्हटलं त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण काहीतरी प्रार्थना करू त्या ठिकाणी आणि तो जगेल. का वाईट काय ह्याच्यामध्ये? परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मी करतो ना, त्या ठिकाणी करतो. एखादा बिलीवर जगलं, मला जास्ती लोक नको आहेत. एखादा बिलीवर जो आहे आणि तो ह्या ठिकाणी जे 10 वचन आता आपण वाचलं त्याप्रमाणे तो विश्वास ठेवतो. जेव्हा दोघे एका गोष्टीवरती सहमत होतील त्यावेळेला त्या गोष्टी होतील आणि त्यावेळेला ती गोष्ट होणार आहे. परंतु त्या ठिकाणी हे सर्वजण त्या ठिकाणी त्यांचा विश्वास संपूर्ण संपलेला असतो आणि ते अपेक्षा ठेवत नाही आणि त्याप्रमाणे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ती करत नाही. अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही. अत्यंत खेदजनक गोष्ट आहे ही. रोमकरास पत्र 10:17 याप्रमाणे विश्वास वार्त्याने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे येते. स्त्रीने 12 वर्षानंतर आपली परिस्थिती अत्यंत बिकट झाल्यानंतर, आपले सर्व पैसे खर्च झाल्यानंतर, आपल्यावरती मरणाची परिस्थिती आल्यानंतर परमेश्वरावरती भरोसा ठेवला. हे असं आपण कधी करू नये. 11th आवरला गॅस्पिंग कंडिशन जेव्हा असते, जेव्हा त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं असतं, तेव्हा त्या ठिकाणी गोष्टी करू नका हो. अगोदरच करा ह्या गोष्टी. अगोदरच ह्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. परंतु याहीर यांनी लगेचच येशूकडे जाऊन त्याचे वचन ऐकले व त्याच्यावरती भरोसा ठेवून आपल्या विश्वासाने त्याला आपल्या 12 वर्षाच्या मुलीला जिवंत केलेले आहेत. मार्था आणि मरियाच्या विश्वासाला केव्हा सुरुवात झाली? मार्था आणि मरियाच्या विश्वासाला केव्हा सुरुवात झाली? दोघी त्या ठिकाणी म्हणतात, येशू ख्रिस्त जर आला असता तर त्या ठिकाणी आमचा भाऊ त्या ठिकाणी मेला नसता. विश्वास आहे का ह्या ठिकाणी? विश्वास आहे? नाही. तू आला असता तर तो वाचला असता, परंतु आता तू उशीर आलेला आहेस आणि आमचा भाऊ त्या ठिकाणी मेलेला आहे. आता सर्व संपलेलं आहे. आणि त्या ठिकाणी येशू म्हणाला तो जगेल. हो माहिती आहे आम्हाला, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जगेल. तो म्हणतो तरी देखील अविश्वास आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी पुनरुत्थान व जीवन मी आहे. आत्ता पुनरुत्थान, आता मी आहे. हो आम्हाला माहिती आहे ना तो जगेल. शेवटच्या दिवशी तो जगेल. शेवटच्या दिवशी नाही, आज तो पुन्हा जिवंत होईल. योहन 11:39 मध्ये येशूने म्हटले धोंड काढा.
त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणे, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल कारण त्याला मरून 4 दिवस झाले असेल. विश्वास आहे का मार्थेचा? नाही, विश्वास नाही. देवाने दिले, वचन दिले, येशू ख्रिस्ताने जगेल, तो जगेल. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि तो म्हणतो, मार्था आणि मरिया, मी तुम्हाला सांगितलं, इफ यू बिलीव्ह यू शॅल सी द ग्लोरी ऑफ गॉड. तू जर माझ्यावरती जर विश्वास ठेवला तर त्या ठिकाणी तू देवाचं गौरव पाहशील. हे वचन दिलेलं आहे त्या ठिकाणी. मग त्या वचनाप्रमाणे त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे का नको? येशू ख्रिस्त म्हणतो त्यांना म्हणतो, कुठं ठेवलेलं आहे? येशून तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तरी तो जगेल. बघा, बेथानीला त्या ठिकाणी मार्था त्या ठिकाणी प्रत्येक वेळी येशू ख्रिस्त गेला की त्या ठिकाणी काय करत होती? वचनाकडे तिचं लक्ष नसायचं. कुठं त्या ठिकाणी करत असे? स्वयंपाकामध्ये. अनेक ठिकाणी मी प्रार्थनेसाठी गेलेला आहे. अनेक ठिकाणी मी प्रार्थनेला गेलेलो आहे. मिरजेमध्ये प्रत्येक ठिकाणी मी बघतो त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी किचनमध्ये गडबड 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 गोंधळ चालू असतो. गडबड गोंधळ चालू असतो. एका ठिकाणी तर इतकं सिरियसली प्रार्थना चालली होती आणि त्या प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी बसले होते आणि त्या स्त्रिया म्हणतात, हे जा रे जरा. ते खिडकी, अशी खिडकी होती आणि त्या खिडकीमधून त्या ठिकाणी ते लाकडं दिसत होते. त्या ठिकाणी एवढी मोठी डेग ठेवलेली त्या ठिकाणी, कारण की आता तो बर्थडे होता आणि बर्थडे नंतर ते जेवण आहे. सर्वांचं लक्ष, हे बघ रे जरा, ते जाळ खाली आला रे, जरा ते लाकडं जरा फुंकणी मार त्याला आणि ते लाकडं घाल जरा. मी वचन सांगतो बरं का, मी वचन सांगतो आणि सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी. काय कर? फुंकणी मार. शैतानाने एक फुंकणी मारली की त्या ठिकाणी सर्व उडून जातील. सर्वजण त्या ठिकाणी त्या लक्षाकडे, अरे जा रे जरा बघ जरा. ते सर्वजण तिकडं लक्ष. वचन कस्तरी संपवलं आणि त्या ठिकाणी मला म्हणतात, थांबा ना पास्टर, थांबा, प्रार्थना करायची जीवाचं. म्हटलं, तुम्हीच करा, तुम्ही खा आणि त्यानंतर पुढच्या वेळेला आपण भेटू. खाल्लं नाही मी. ज्या ठिकाणी परमेश्वराचा आदर होत नाही, परमेश्वराचा वचनाचा आदर होत नाही, त्या ठिकाणी मी पण त्या गोष्टीचा आदर करत नाही आदर करत मी. परमेश्वराचा आदर प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. 5 मिनिटं. सुंदर दरवाजाजवळील एक लंगडा भिकारी होता, तो अधू होता आणि त्यावेळेला ते प्रत्येक वेळेला त्या भिकाराला त्या ठिकाणी एक चौघतरी उचलून त्या ठिकाणी घेऊन बसवत असतील आणि त्या ठिकाणी पुन्हा नेत असतील. मला असं वाटतं त्या ठिकाणी ते फुकट करत नसतील. बेट्या, तू कमवतोस इथं, सुंदर दरवाजा इथं फार श्रीमंत ख्रिश्चन लोक येतात बरं का. त्यांनी दिले की त्याच्यामधलं अर्ध तू आम्हाला द्यायचं, नाहीतर उद्या पुन्हा एकवर आम्ही घेऊन येणार नाही. तू काहीतरी देत असेल. सुंदर दरवाजाजवळ हा पंगळू, हा लंगडा होता, परंतु त्या ठिकाणी सुंदर असं काही त्या ठिकाणी होत नव्हतं बरं का. सुंदर असं काही झालेलं नाही त्या ठिकाणी, फक्त नावाला सुंदर दरवाजा आहे. प्रेषितांच्या कृत्य 3-6. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. नीट बारकाईने वाचाय. भीक मागितली असं हात करून, असं नाही, असं करून भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याकडे निरखून पाहिले. कोणी पाहिले? कोणी कोणाकडे निरखून पाहायला पाहिजे हो? भिकाऱ्यांनी बघायला पाहिजे ना निरखून. अरे काय त्यांनी पाठीवरून पर्स काढतो का कुठून कोटातनं काढतो? किती 100ची नोट आहे का 50ची नोट आहे, का 200ची नोट आहे का 500ची नोट आहे, हे बघायला पाहिजे का नको? त्या ठिकाणी ते बघतच नाही. थकलाय होतो, इतक्या वर्ष झाले त्या ठिकाणी भीक मागतो, दररोज भीक मागतो. त्याला एक रुटीन झालेलं आहे, असं करायचं खाली आणि भीक मागायचं. हातात पडलं तर पडलं, नाही तर ते गेलं. माहिती आहे 100मधले त्या ठिकाणी एखादा कुठला तरी देणार हे त्याला माहीत. बरं, आता काय झालं? तेव्हा पेत्र योहान यांनी त्याचकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आमच्याकडे पहा. म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी जो भीक मागत होता तेव्हा ज्यांच्याकडे तो मागत होता त्यांच्याकडे तो बघत नव्हता.
म्हणजे त्याला आशा होती का? आशा पण नाही हो. त्याला वाईट वाटत होतं का? नाही. आता एवढे दिवस मी मागतोय, कोण देत नाही त्या ठिकाणी. मला आशा पण नाही, आशा मरून गेली माझी, मला काही नाही त्या ठिकाणी. मिळालं तर मिळालं, मला काही नाही, त्याच्याबद्दल मला काय म्हणत. पेत्र म्हणाला आमच्याकडे पहा. म्हणजे तो त्या ठिकाणी तो न पाहता तो सर्वांकडे तो भीक मागत होता. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल ह्या आशेने त्याने त्याच्याकडे लक्ष लावले. पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये आशा निर्माण झालेली आहे. आलं का? आशा काय? ही विश्वासाचं पाया आहे. इब्री 11 आशा जर नसेल त्या ठिकाणी विश्वास नाही बरं का. आशा हा न दिसणाऱ्या गोष्टींचा भरोसा. आशा असली पाहिजे. आणि आशा त्याला निर्माण झाली. आणि मग नंतर पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण हे जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. तुम्हाला ते गाणं माहिती आहे का संडे स्कूलचं? सिल्वर अँड गोल्ड हॅव आय नन, but such as I have give I thee. In the name of Jesus Christ of Nazareth, rise up and walk. He's walking and leaping and praising God. He's walking and leaping and praising God. In the name of Jesus Christ of Nazareth, rise up and walk. प्रेषितांचे कृत्य 3:16 पेत्र काय म्हणतो त्या ठिकाणी? त्याच्याच नावावरील विश्वासामुळे, त्या नावाने येशू, ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झालेली आहे. कोणामुळे? हे जे नाव आहे, जे येशू हे नाव आहे, आणि त्या येशूवरील हा विश्वास. कुणी त्या रक्तस्राव स्त्रीला बरं केलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हणाला मी बरं केलं नाही, जा तुझ्या तुझ्या विश्वासाने. येशू ख्रिस्त म्हणाला अरे मग कोण? येशू ख्रिस्ताने बरं केलं नाही? येशू ख्रिस्त बरं करतो नाही. काय कमी होती त्या 12 वर्ष रक्तस्राव स्त्रीच्या मध्ये? काय कमी होती? वचन. कोण आहे वचन? मग कोणी बरं केलं? वचनानेच बरं केलं ना. वचन पाहिजे, वचन पाहिजे. म्हणून नेहमी कुठं राहा? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये राहा, ख्रिस्तामध्ये राहा. पुष्कळच्या गोष्टी सांगायच्या आहेत. अजून 1.5 तास लागेल. ह्या ठिकाणी आता पूर्ण करूया, पूर्तता करूया. ओके, येस, विल प्रे. सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. ह्या ठिकाणी मूलभूत गोष्टी विश्वासासंबंधी आम्हाला तू शिकवलंस आणि त्याप्रमाणे आमचा विश्वास दृढ केला, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कधी विश्वासाला सुरू होते? ज्या वेळेला आमच्याकडे ते वचन असतं, त्याच्यावरती आम्ही भरोसा ठेवतो, त्याच्यावरती आम्ही निर्णय घेतो, त्याच्यावरती आम्ही कृती करतो, त्यावेळेला त्या ठिकाणी विश्वासाला सुरू होते. आणि शेवटी त्या ठिकाणी तो विश्वास त्या ठिकाणी आम्हाला तारण देतो, आम्हाला बरं करतो. आणि त्या ठिकाणी मग येशू ख्रिस्त तू म्हणतोस की जा मुला, जा मुली, जा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे. धन्यवाद प्रभू परमेश्वर. आज तुझ्या लेकरांना, आम्हाला सर्वांना तू शिकवलेलं आहेस की काय महत्त्वाचं आहे. पैसा महत्त्वाचा नाही, त्या ठिकाणी मैत्री महत्त्वाची नाही, त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट महत्त्वाचं नाही. फक्त केवळ तुझं वचन, तुझं वचन, तुझं वचन. कारण जोपर्यंत ते वचन आहे तोपर्यंत त्या ठिकाणी पवित्र आत्मा त्या ठिकाणी आम्हाला सहाय्य करतो, आशीर्वादित करतो. ते अनॉइंटिंग आमच्यावरती असतं. ते अनॉइंटिंग त्या ठिकाणी त्याच्यामधून ते सामर्थ्य गेलं आणि ते अनॉइंटिंग, त्या अनॉइंटिंगमुळं त्या ठिकाणी ती बरी झाली. त्याप्रमाणे तू आज आम्हाला शिकवलं, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. सर्वांना तू आशीर्वादित केलं याबद्दल. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो, म्हणतो एक आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुमच्यावरती पाडो व तुमच्यावरती कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देव. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.